तो चलिए शुरू करते हैं। कारलं आहे ते इथे बॉईल करत ठेवलंय, इथे कुकर लावलाय, सो ते इग्नोर करा. हे कारलं असं करून घेतलंय आणि ह्या कारल्यामध्ये ना, ह्या पाण्यामध्ये मी खूप सारं मीठ टाकलंय जेणेकरून ते बिटरनेस जो असतो ना त्याचा तो थोडा कमी होईल. एक कांदा, अर्धा टोमॅटो आणि हे 1 2 3 4 5 6 माझ्याकडे ही न्यू ट्रिक आहे. म्हणजे ना लसूणचे सालं सोलायला खूप कंटाळा येतो, बट मी हे अशा प्रकारे सोलते जेणेकरून ते खूप एक्साइटमेंट लुक हे असं मधून असं थोडंसं असं करायचं, एवढं इथून ट्रान्सपरंट नाही, आणि मग हे असं करायचं, ओपन करायचं त्याला, आणि मग हे नंतर लगेच हे असं इथे त्याच्या शेपटीच्या इथून ते असं पूल करायचं. निघालं. टेक्नॉलॉजी आहे. ह्याला एकदम बारीक बारीक कट करायचं, एकदम बारीक बारीक चॉप करायचं. तुमच्याकडे जर तो चॉपर मशीन असेल तर ती वेल अँड गुड, त्याच्याने तुम्ही करू शकता. माझ्याकडेही आहे, बट मी नाही करत आहे, कारण मला नाही करायचं आहे. दॅट्स इट. नाही करायचं मला, विषय संपला. मैं मेरे मर्जी की मालिक हूँ, समझा. मुझे करना है तो मैं करूँगी. हे जे असे फंगस जे आलेलं आहे ते घ्यायचं नाही, आपण त्याला ह्याला वॉश करायचं. ये बड़ी अच्छी बात कही आप. करून घ्यायचं एकदम चकाचक, साबण लावून घासायचं. ॲक्च्युली नाही, सेन्सलेसली बोलायचं नाही. तर चॉपिंग पॅडवर चॉप. एक टोमॅटो. ॲक्च्युली माझ्याकडे टोमॅटो अर्धाच आहे म्हणून मी अर्धा घेतला. तुमच्याकडे पूर्ण एक असेल तर पूर्ण तुम्ही घेऊ शकता, जसा ॲज यू विश. बट तो पण खूप असं बारीक बारीक कापायचं आहे, जेणेकरून ते ना स्टफिंग जे आपण जेव्हा करणार ना तेव्हा ते मधून ते असं सगळं बाहेर नाही पडलं पाहिजे, ते घुसून राहिलं पाहिजे आतमध्ये. नाहीतर कसं होईल, ते स्टफिंग बाहेर आणि मग नुसतं कारलं खायला लागेल कडू असं. म्हणजे असं वाटतंय मला की ॲक्च्युली मी ना खूप माझी आई जेव्हा आमचे टिफिन्स, मला कारलं खायची बिलकुल सवय नव्हती. मला कारलं खायची बिलकुलही सवय नव्हती. मी कारलं कधी खायला लागली जेव्हा मी नखरे करायचे. म्हणजे घरी जेव्हा कारलं असायचं ना तेव्हा मी तर मग जेव्हा मी शाळेत जायची तेव्हा ना मला स्ट्रिक्टली आमच्या स्कूलमध्ये ना कसं होतं, सगळं व्हेजिटेबल्स खायचे मुलांनी. म्हणजे अक्षरशः ना डबे चेक व्हायचे माझे, म्हणजे आमच्या सगळ्याच मुलांचे चेक व्हायचे. तर मॅडमच्या चेक करायच्या टिफिनमध्ये रोज काय आणते. तर रोज मी नेहमी बटाट्याचीच भाजी घेऊन जायची. बटाट्याची भाजी, कधी भेंडीची भाजी, कधी बेसनचा पोळा, म्हणजे बेसनचा चुरा करतो आपण तो, आणि किंवा पोळा असा, आणि चपाती, कधी भाकरी. कधीतरी ती पिवळ्या बटाट्याची भाजी असेल तर ती आई मला पुरी द्यायची. ह्या ठराविक 3-4च माझ्याकडे आयटम्स असायचे डब्यामध्ये. कधी तर मी मॅगी पण घेऊन जायचे. पण मी कधी स्नॅक्स नाही घेऊन गेल्या, जसं की बिस्किट्स, वेफर्स किंवा ते असं भाकरवडी वगैरे असं काही घेऊन गेलं नाही. कारण का माझी भूक तेवढ्याने थांबणारच नव्हती. नाही थांबायची माझी भूक, मला परत भूक लागायची. बिकॉज ते जी गोष्ट असते ना, ते ॲज अ स्नॅक म्हणून मी खायचे ना आपण. हे आत्ताच्या मुलं घेऊन जातात डब्यामध्ये, ते लंच बॉक्स वेगळा, ब्रेकफास्ट वेगळा, ते वेगळं. तेव्हा आपले काय चोचले तसे नव्हते. आम्ही एकच डबा घेऊन जायचो, एवढा मोठा चांगला, नॉट एवढा मोठा, एवढा 2 थराचा डबा असायचा. एकामध्ये चपाती, एकामध्ये भाजी, दॅट्स इट, फिनिश. तर त्या भाजीमध्ये तर मीच आमची चेक करायची. तर ना जे साऊथ इंडियन्स असायचे त्यांच्याकडे अशा रस्सम नाही, इडली, डोसा, उत्तप्पा असं काय असायचं. आणि जेव्हा नॉनव्हेज असायचं ना माझ्या डब्यामध्ये नॉनव्हेज कसं सुकट, म्हणजे सुखा कोलीम असायचा. जवळाला सुखा कोलीम असं म्हणतात, इथे येऊन ते सुकट म्हणतं, सुखा कोलीम म्हणतात. आणि आम्ही आमच्याकडे सुकट म्हणतो आणि काड म्हणतो. म्हणजे जे प्रॉन्सचं जे सुकलेलं असतं त्याला काड म्हणतो. त्या काडाने ते जर वेगवेगळे पदार्थ असायचे, बुधवारी वेगळा,
रविवारी नाही, फक्त बुधवारीच खायची मी, कारण की आमच्याकडे शुक्रवारी खात नाही. तर एकच दिवस असायचा फक्त तो खायला. तर मग ना माझ्या मम्मीला असं एक नोटीस गेली, म्हणजे मलाच सांगितलं की तुझ्या उद्या मम्मीला घेऊन ये. मी म्हटलं ठीक आहे. माझी कंप्लेंट काय तशी, मी घाबरले की बिकॉज माझी मम्मीनी काय मला काय नक्की कंप्लेंट काय करायची आहे ना. मी कन्फ्यूज झाले. मी कुठलं काय असेल. पण शेवटी म्हटलं जाऊ दे, आता ते मम्मीला बोलवावं तर लागणारच आहे. म्हणून मीच गेली घरी. मी आईला सांगितलं की आई असं टीचरने माझ्या बोलवलं आहे, तुला यायचं उद्या. आई म्हटली चालेल चला. आई माझ्याबरोबर आली. 11:45ची माझी स्कूल असायची. 11:45 नाही सॉरी 12:40ची 12:40 की 12:20 विसरली मी, असं समथिंग काहीतरी ह्याच एवढ्याच दरम्यानमध्ये माझी स्कूल असायची. आम्ही 11:30ला तिथे गेलो असेल, काय समथिंग अर्धा तास आधीच गेलो आणि तिथे मिसने सांगितलं की अनन्या ह्या 4च भाज्या आणतात रोज. मग तिला लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे ग्रीन्स थोडंसं तिला द्या खायला. डब्यामध्ये दिसलं पाहिजे तिच्या डब्यामध्ये ग्रीन, कारण का ती सगळे डब्यामध्ये सगळं तिने खाल्लं पाहिजे. तर मग आईला असा क्वेश्चन मार्क आला मोठा, बिकॉज आईलाही करायला कंटाळा येत होता तेव्हा. ह्या मुलांना रोज द्यायचं तरी काय, म्हणजे लाईक बटाट्याची भाजी, बेसनचा पोळा हे सॉर्ट असायचं, म्हणजे लाईक बनवलं की निघालं झालं. आता रोज वेगवेगळ्या भाज्या बनवायच्या, त्या वेगवेगळ्या भाज्या आणायच्या, मग किती किचकट असतं ते. आणि प्लस म्हणजे ते आता मुलं एखाद्या वेळी डब्याला घेऊन घेतात म्हणजे तिथे ते खातीलच, घरातली खाल्ली पाहिजे त्याच्यासाठी. ती तिथून निघाल्यापासून ती घरी जाईपर्यंत हा सगळा ती विचार करत होती. मग म्हटलं ठीक आहे. मग तिने तो सगळं, मग ती मला त्या सगळ्या भाज्यांची सवय लागली. मग तिथून ती मला सगळ्या भाज्यांची सवय लागली. म्हणजे मी आता पाल्याची भाजी खाते, स्पिनाची पण म्हणतो त्याला, पाल्याची मुळा पण खाते, एक्झॅक्टली मुळा खाते, शेपू खाते, कारलं खाते, भेंडी, कारलं, पडवळ सगळं खाते मी आता. तसं नाही आहे की माझे नखरे नसतात कसलेच. माझ्या नवऱ्याचे खूप नखरे असतात, खूप. त्याला कारल्याची भाजी बिलकुल आवडत नाही, पण मी त्याला आज कारल्याचीच भाजी देणार आहे खायला. बघूया कसा नाही खात आहे. मी खाणार ना, त्यांनी खाल्लं पाहिजे. ओके, शिजलंय हे. सॉफ्ट तर लागतंय मला, म्हणजे ते शिजलंय. म्हणजे माझी आई असंच काहीतरी करायची आय थिंक ना. मग मी विसरली आहे हे. मला असं वाटतं ती पूर्ण कट नव्हती करत, हे अर्धच पूर्ण कट करत नव्हती, अर्ध करत. हे मी अर्ध केलं आहे. लेट्स सी काय होतं. गॉड्स नोज मी काय चमत्कार करते, बट काहीतरी चांगलंच करेन. आय एम सो स्मार्ट. कुछ नहीं कर सकता, मैं कुछ नहीं कर सकता. मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ. मैं ना क्या कर सकता हूँ यार. तर मग आता ह्याच्यावर आपण एक पॅन ठेवूया. हा एक पॅन ठेवला आहे मी. सॉरी. तर ह्या पॅनमध्ये बंद केलं आहे, बिकॉज आता हे झालेलं आहे. ॲक्च्युली हे झालं आहे, तर मग हे ठेवू कशाला ना. झालं आहे ते असं मे बी. तर हे तापेल आता. आपल्याला त्याचं स्टफिंग बनवायचं आहे. आपल्याला जर फक्त स्टफ बनवायचं आहे, आतमध्ये जे आता टाकणार आहे ना आपण तेच बनवायचं आहे, बाकी काय बनवायचं नाही आहे याच्यामध्ये. थोडंसं जिरं, थोडंसंपेक्षा जरा जास्त जिरं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिंग पण टाकू शकता, तर मी टाकते, मला आवडते हिंगचा तडका आवडतो. नंतर मग ह्याच्यामध्ये टाकूया आपण आपण मीठ टाकूया, म्हणजे ते लवकरात लवकर एकदम सॉफ्ट होईल. पण आठवणी ठेवलं पाहिजे की आपण ह्याच्यामध्ये पण मीठ टाकलं आणि ह्याच्यामध्येही मीठ टाकते, पण प्रमाणात टाकायला पाहिजे थोडंसं.
लाईक ते बॅलन्स राहील दोन्ही पण. नंतर खारटवणे खायला लागेल. तर हाताबरोबर आपण इथे डाळीला फोडणी पण देऊया, बिकॉज ते पण गरजेचं आहे. ओके, हे वेल चांगलं झालं. आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकूया, काय टोमॅटो टाकूया, थोडंसं सॉटे करून घेऊया. सॉरी, थोडंसं हिंग. गॅस कमीच ठेवला. मी कढीपत्ता टाकायचा विसरले. कढीपत्ता, थोडंसं तिखट. हा लागला आपला. तडका. ह्याच्यामध्ये आपण टाकूया तिखट, थोडंसं हळद, माझ्याकडे एव्हरेस्टचा सब्जी मसाला आहे, तो मी ट्राय करणार आहे आज ह्याच्यात टाकून थोडासा टाईप. तर आमच्याकडे ना कोकणामध्ये आम्ही एक असा ह्या टाईपमध्ये एक मसाला तयार करतो. कांदा लसूण मसाला, नॉर्मल भाजायचं, कांदा लसूण खोबरं मसाला, तर तो भाजायचा आणि असा स्टफ, आणि असं आम्ही करून ठेवतो. आम्हाला चिकनमध्ये, नॉनव्हेजमध्ये जास्त तो वापरला जातो. ॲक्च्युली नॉट फॉर मच्छी, फिशच्या ह्याच्यामध्ये नाही वापरत आम्ही, बट आम्ही ह्याच्यामध्ये वापरतो मोस्टली. जेव्हा कडधान्य असतं, कडधान्याच्या भाज्या असतात ना, त्यामध्ये आम्ही हे वापरतो. ह्याला आपण आता ऑफ करून टाकू आणि एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊ. त्यामध्ये हा स्टफिंग अशी भरून ठेवायची, चेपून भाजला होता. तर हे तापलेलं तर दिसतंय. तर आपण असं इथे तिथे ठेवूया. केअरफुली त्याला उलटा करायचा, अदरवाईज तो मसाला सगळा पडून जाईल. हा जो उरलेला मसाला आहे तो पण त्याच्यावर असा स्प्रेड करूया आपण. ओके, तर इथे आपली डाळ पण झाली आहे. हे मी आता उलटं करते, केअरफुली उलटा करते. आणि येस, आपलं सक्सेसफुली उलटं करून झालेलं आहे, विदाऊट ते लोचा होऊन त्याचं सगळं निघून आहे. आपण थोडंसं ह्याला रेस्ट देऊ झाकून. ओके, आणि हे पण खूप छान झालं, बघू शकता. असंच जय माता दी. गुड. म्हणजे ह्याला आपण भातासोबत खाल्लं, ऑसम, Amazing food. Oh my gosh. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ॲक्च्युली काय म्हणतात आपण त्याला, कारल्याचा कडूपणा कधीच जात नाही, बट हा खूप टँगी आहे, एकदम असा बिटर. म्हणजे तिन्ही चव आहे त्याच्यामध्ये. म्हणजे लाईक
बिटर पण आहे, थोडासा सोर पण आहे, आंबट पण आहे, तिखट पण आहे. इट्स व्हेरी अमेझिंग. मस्तच त्याचा वाव. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय मला खाऊ दे. मैं भी तो अनाथ हूँ, मुझे भी एक निवाला खिलाओगी?